स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मानी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 नवीन कर्मानी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 2, काजूची काय असते? ऑप्शन क्रमांक 1 मुळी, 2 जुडी, 3 गाथण, 4 जुडगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गाथण. काजूची गाथण असते. प्रश्न क्रमांक 3, विमानाचा ताफा तसा माणसाचा काय असतो? समूहदर्शक शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 काफिला, 2 जमाव, 3 रुंद, 4 जुडगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जमाव. विमानाचा ताफा तसा माणसाचा जमाव असतो. प्रश्न क्रमांक 4, तोंडाला कुलूप लावणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 काही न बोलणे, 2 वाचा जाणे, 3 जपून बोलणे, 4 काही न खाणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 काही न बोलणे. तोंडाला कुलूप लागणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ आहे काही न बोलणे. प्रश्न क्रमांक 5, चा, ची, चे, च्या, ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? ऑप्शन क्रमांक 1 चतुर्थी विभक्ती, 2 तृतीय विभक्ती, 3 सप्तमी विभक्ती, 4 षष्ठी विभक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती. चा, ची, चे, च्या, ची हे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 6, धाव, नृत्य, हास्य या नामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम, 2 सामान्य नाम, 3 भाववाचक नाम, 4 आत्मवाचक नाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भाववाचक नाम. धाव, नृत्य, हास्य या नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 7, गणेश एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 गणेश, 2 लाडू, 3 एवढा, 4 खाऊन टाक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खाऊन टाक. गणेश एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद आहे खाऊन टाक. प्रश्न क्रमांक 8, पिकत घातलेल्या आंब्याचे काय असते? समूहदर्शक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 अडी, 2 थप्पी, 3 रास, 4 गाथण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अडी. पिकत घातलेल्या आंब्याची अडी असते. प्रश्न क्रमांक 9, भाववाचक नाम नसलेला खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 बाल्य, 2 वर्ग, 3 तारुण्य, 4 हुशारकी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्ग. वर्ग हा शब्द भाववाचक नाम नसलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी विशेष नाम नसलेला योग्य पर्याय कोणता आहे ते ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पर्वत, 2 अरवली, 3 सह्याद्री, 4 सातपुडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्वत. पर्वत हा शब्द विशेष नाम नसलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 11, पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 उभयलिंगी, 2 स्त्रीलिंगी, 3 नपुंसकलिंगी, 4 पुल्लिंगी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नपुंसकलिंगी. पुस्तक या शब्दाचे लिंग आहे नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 12, बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे? ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम, 2 विशेष नाम, 3 गुणवाचक नाम, 4 सामान्य नाम. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सामान्य नाम. बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 13, डरकणे हा ध्वनी निर्देशक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो? ऑप्शन क्रमांक 1 बेडूक, 2 वाघ, 3 सिंह, 4 बैल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेडूक. डरकणे हा ध्वनी निर्देशक शब्द बेडूक या प्राण्यासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 10, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे ते ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 मानव, 2 मनुष्य, 3 मनुष्यत्व, 4 मानवी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मनुष्यत्व. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम आहे मनुष्यत्व. प्रश्न क्रमांक